नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MST-CET 2026 PCM PCB ग्रुप विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कधी होणार आहे, कधी चालू होणार आहे, कधी स्टार्ट होणार आहे, तर आमचे कॅप राउंड काय सगळी प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. त्याआधी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जेवढे पर्सेंटाईल पडलेत, कमी असेल किती असेल, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणती ब्रांच अपेक्षित आहे, कोणती ब्रांचवर तुम्हाला असं वाटतं की मला ही ब्रांच पाहिजे, या कॉलेजला पाहिजे, ते देखील कमेंट करा. आणि जर तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असेल तुम्हाला तेवढ्या पर्सेंटवर कोणतं कॉलेज मिळेल, तर त्यासाठी तुम्हाला मी सांगतो. विद्यार्थी सगळ्यात पहिले तुम्हाला लिंकवर जाऊन त्या ठिकाणी पर्सेंटाईल एंटर करायचे. त्यानंतर ॲडमिशन टाईप, ब्रांच आणि कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या पर्सेंटाईल वाईज, कॅटेगरी वाईज, तुमच्या ब्रांच वगैरे सगळं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी समोर येतील. लवकर जा, चेक करा. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, MST-CETच्या नोटीस आलेली आहे एक ऑफिशियल वेबसाईटवरती. ती नोटीस काय मी एकदा समजून सांगतो तुम्हाला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. पहा, ऑल कोर्स अंडर टेक्निकल एज्युकेशन, सगळ्या कोर्सविषयी PCB PCM CET सगळ्या ऑल CET, ठीक आहे, यांच्यासाठी आहे ही नोटीस. सब्जेक्ट्स पहा, सब्जेक्ट काय, विषय काय त्या नोटीसचा. इन्स्ट्रक्शन्स फॉर इन्स्टिट्यूट ओनली. इन्स्टिट्यूट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, त्या ज्या इन्स्टिट्यूटला आता स्क्रुटिनी सेंटर घ्यायचं आहे. स्क्रुटिनी म्हणजे काय, ऑनलाईन डॉक्युमेंट फिजिकल व्हेरिफिकेशन ते असतं. फिजिकल आणि ई स्क्रुटिनी हे दोन स्क्रुटिनीपैकी ज्या कॉलेजला आपल्याच कॉलेजमध्ये फिजिकल स्क्रुटिनी सेंटर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी असतं हे. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस टू अप्लाय स्क्रुटिनी सेंटर पहा, ऑफ कॅप प्रोसेस स्टार्टेड 2026-27 या वर्षीचं जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. आता हे तुमचं काम आहे का, नाही, हे कॉलेजचं काम आहे. कॉलेज करणार, त्यांचं ज्या कॉलेजला वाटतंय की स्क्रुटिनी सेंटर आम्हाला पाहिजे तर ते घेतात, ठीक आहे. पण तुम्हाला हे कशासाठी उपयोगी असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ते ऑनलाईन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करता, पण तुम्हाला काही फिजिकल ऑप्शन निवडतं. तर फिजिकलसाठी तुम्हाला काय करावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, जवळच्या आसपास कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला. आणि त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात. आणि त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन एक कंप्लीट होतं. हे या ठिकाणं एक तुम्हाला सांगतो, हे स्क्रुटिनी त्याच्यासाठी असते. आता तुम्हाला समजलं असेल स्क्रुटिनी म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, त्यानंतर काय, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, सगळं झालं, त्यानंतर कॅप राउंड स्टार्ट होतील. आता कॅप राउंडचा विषय सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण फ्री काउन्सिलिंग देणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सपोर्ट दाखवला तरच. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतीलच, कशी काउन्सिलिंग काय स्टार्ट होईल, कसं काय, सगळं फ्रीमध्येच काउन्सिलिंग देऊ, ठीक आहे. आपण कॉलेज लिस्ट देखील प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. पण तुम्ही सपोर्ट कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला बरेच जण सबस्क्राईब करत नाही. चॅनलला तुम्ही जेवढे जास्त सबस्क्राईब करता तेवढा आम्हाला ठिकाणी सपोर्ट मिळतो, आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं. आणि त्यावर आमची जी टीम आहे ती लवकरात लवकर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करायचं काम करेल. त्यामुळे थोडासा तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे. सबस्क्राईब करा, लाईक करत चला व्हिडिओला, छानशी कमेंट टाकत चला आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करत चला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेअर केल्याने ते आम्हालाही थोडंसं चांगलं वाटतं की विद्यार्थी आम्हाला प्रतिसाद देत आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजलंय का आता. आता कॅप राउंडच्या कॉलेज लिस्ट खूप महत्त्वाचे असतात. कॉलेज लिस्ट म्हणजे काय, कॉलेज लिस्ट म्हणजे काय, तर कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला बनावी लागते कॅप राउंडच्या टायमिंगला. आता कॅप राउंड 1 चालू आहे सध्या, कॅप राउंड 1 चालू आहे, कॅप राउंड 1 स्टार्ट आहे. पण तुम्हाला कोणते कॉलेज वरती टाकायचे, टॉपला टाकायचे. तर 1 नंबरचं कॉलेज जे तुम्हाला पाहिजे आहे, जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे, तेच तुम्हाला टाकायचं असतं. त्यानंतर मी त्यावेळेस त्याचे व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. फक्त आता एक एक्सप्लेनेशन सांगतोय. तर ड्रीम कॉलेज टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली 2-3 नंबरचे कॉलेज टाकायचे, पुढे ब्रांच पण टाकायची आहे त्या कॉलेजची. अशा पद्धतीचे असतं. कसं भरायचं, काय लिस्ट कशी बनवायची, हे देखील मी सगळं सांगतो काउन्सिलिंगमध्ये. त्यामुळे सपोर्ट करा. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.